पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या 10GK मराठी यूट्यूब चॅनेलवर। चला तर पाहूया 10 महत्त्वपूर्ण प्रश्न। या प्रश्नापैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट मध्ये नक्की द्या। तर मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। प्रश्न 1, जगातील कोणत्या प्राण्याला 3 डोळे आहेत? जगातील कोणत्या प्राण्याला 3 डोळे आहेत? आपले पर्याय आहेत: ए मुंगी, बी घोडा, सी मधमाशी, डी ट्विटरा। तुमचे बरोबर उत्तर असेल डी ट्विटरा। प्रश्न 2, कोणतीही व्यक्ती सलग जास्तीत जास्त किती दिवस जागे राहू शकते? कोणतीही व्यक्ती सलग जास्तीत जास्त किती दिवस जागे राहू शकते? आपले पर्याय आहेत: ए 2 दिवस, बी 4 दिवस, सी 8 दिवस, डी 11 दिवस। तुमचे बरोबर उत्तर असेल बी 11 दिवस। प्रश्न 3, माणसाचा कोणता भाग जन्मापासून वृद्धापकाळापर्यंत वाढत राहतो? माणसाचा कोणता भाग जन्मापासून वृद्धापकाळापर्यंत वाढत राहतो? आपले पर्याय आहेत: ए पाय, बी हात, सी दात, डी नाक आणि कान। तुमचे बरोबर उत्तर असेल डी नाक आणि कान। मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। सबस्क्राइब करायला विसरू नका। प्रश्न 4, मानवी शरीरातील कोणते हाड काँक्रीटपेक्षा मजबूत असते? मानवी शरीरातील कोणते हाड काँक्रीटपेक्षा मजबूत असते? आपले पर्याय आहेत: ए हाताचे, बी छातीचे, सी मांडीचे, डी जबड्याचे। तुमचे बरोबर उत्तर असेल सी मांडीचे। प्रश्न 5, डुक्कर हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे? डुक्कर हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे? आपले पर्याय आहेत: ए जपान, बी चीन, सी टोकियो, डी ग्रेट ब्रिटन। तुमचे बरोबर उत्तर असेल डी ग्रेट ब्रिटन। प्रश्न 6, रवींद्रनाथ टागोर यांनी भारताव्यतिरिक्त आणि कोणत्या देशाचे राष्ट्रगीत लिहिले आहे? रवींद्रनाथ टागोर यांनी भारताव्यतिरिक्त आणि कोणत्या देशाचे राष्ट्रगीत लिहिले आहे? आपले पर्याय आहेत: ए चीन, बी ब्राझील, सी अमेरिका, डी बांगलादेश। तुमचे बरोबर उत्तर असेल डी बांगलादेश। प्रश्न 7, कोळशाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या देशात होते? कोळशाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या देशात होते? आपले पर्याय आहेत: ए चीन, बी भारत, सी अमेरिका, डी पाकिस्तान। तुमचे बरोबर उत्तर असेल ए चीन। प्रश्न 8, भारतातील कोणत्या शहरात राष्ट्रपती भवन आहे? भारतातील कोणत्या शहरात राष्ट्रपती भवन आहे? आपले पर्याय आहेत: ए पाटणा, बी मुंबई, सी नवी दिल्ली, डी हैदराबाद। तुमचे बरोबर उत्तर असेल सी नवी दिल्ली। प्रश्न 9, हातापायला गोळे येत असतील तर रोज कशाचे सेवन करावे? हातापायला गोळे येत असतील तर रोज कशाचे सेवन करावे? आपले पर्याय आहेत: ए दूध, बी ताक, सी फळांचा ज्यूस, डी लिंबू सरबत। तुमचे बरोबर उत्तर असेल अ दूध। आहाराचा विचार करता दूध पिणे आणि कॅल्शियम असलेले पदार्थ सेवन करणं आवश्यक आहे। किमान दिवसातून एकदा 1 कपभर दूध पिण्याची सवय लावली तर हे त्रास आपण टाळू शकतो। सतत पायात गोळे येण्याची तक्रार असेल तर त्यांनी उठल्याबरोबर स्नायूंचे स्ट्रेचिंग व्यायाम करावेत। प्रश्न 10, चांद्रयान 3 कोणत्या संस्थेने पाठवले होते? चांद्रयान 3 कोणत्या संस्थेने पाठवले होते? आपले पर्याय आहेत: ए नासा, बी इस्रो, सी JAXA, डी ROSCOSMOS।
मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखीन महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.